त्यांना आता जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळावं, बाकी आपल्याला नंतर चर्चा करता येईल, ही आमची भूमिका आहे. 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. 50,000 हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी कर्ज वसुली आहे ती थांबवावी. कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा. सरकारकडे भरपूर पैसे आहेत उधळायला, आमदार खासदार विकत घ्यायला, निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे. कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत. बहुतेक त्यासाठी त्यांनी भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला. पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये आहेत, बेहिशोबी आहेत. त्याचा हिशोबच कोणाकडे नाहीये. हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पीएम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात, हे तुम्ही आमच्या आता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवे. काल ही 2 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली, आपण पाहिले असेल. तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का, पाहणार आहात का? हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी. त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे, दिल्ली विरुद्ध बंड केलं पाहिजे की माझा शेतकरी, माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतोय, तडफडतोय, त्याला तुम्ही मदत द्या. त्यांनी मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे. हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही.